हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। हे जे दिसतं आहे ते आहे संध्याकाळ, म्हणजे मी आली आहे पार्लरमधून आणि येतानाच मला जे पाहिजे आता जे बनवायचं आहे वगैरे तर त्याचं सगळं मी घेऊन येत असते। आल्यानंतर मग जेवणाची एक धावपळ असते, ती चालू असते। आल्यानंतर सगळं जेवण बनवायचं असते। आज पण ना थोडा उशीरच झाला यायला मला, आणि मी माझ्याकडे पीठ संपलं तर मी पीठ आणले विकत येतानाच 1 किलो तांदळाचं पीठ। आणि इथे मी बनवणार आहे भेंडीची भाजी, तांदळाची भाकरी आणि आणखीन एक भाजी काहीतरी बनवायला लागेल। तर ती असं जेवणाचं चाललं आहे माझं सध्या। व्हिडिओ पण खूप दिवस येत नाही आहेत माझे रेग्युलर, कारण ना वेळच मिळत नाही आहे मला। पार्लरमधून घरी धावपळ होते, परत कुठे इकडे तिकडे जाणं असतं, त्याच्यामुळे जमतच नाही। पण तरी पण आता बघूया, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता सुरुवात करणार आहे परत एकदा। डेली तर नाही, पण आठवड्यातून 1 वेळा 2 वेळा तरी व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल। तर चला, सगळ्यात अगोदर तर घेतलीत भेंडी मी चिरण्यासाठी। आणि याच्यानंतर आत्ताचं जे जेवणाचं जे असतं संध्याकाळचं ना, तर ते माझं एवढं जास्त काही नसतं, शॉर्टकट असतो। म्हणजे दुपारचं काही उरलेलं असेल तर मग ते असतं थोडंफार शिल्लक राहिलेलं। तर आज साडी घालून गेली होती आणि म्हणून तुम्हाला साडीतच दिसते व्हिडिओमध्ये। तर चला, भेंडी चिरून घेते आणि पहिल्यांदा करते भाकरी। तर इथे मी भेंडीची भाजी टाकली आहे शिजत, आणि एकदम सिंपल जी भाजी असते ना, फक्त मिरची लसूण, तर नेहमी करते तशीच मीठ वगैरे टाकून, अशी साधी सिंपल, कांदा काहीच नाही घातलेलं। सिंपल अशी सुक्की एक भाजी करणार आहे, आणि दुसरी एक भाजी करीन रस्सा भाजी, आणि भाकरी करीन, जे आम्हाला संध्याकाळी फक्त भाकरी म्हणजे डाळ भात भाकरी असं, पण म्हणजे चपाती नाही लागत, भाकरी लागते। सकाळी चपाती असते, संध्याकाळी मोस्टली भाकरीच असते, आणि भाकरीच आवडतात। तर म्हणून भाकरीचं पीठ मी ते रेडी केलं आहे, फटाफट भाकरी बनवून घेते। विकत पीठ आणलं आहे त्याच्यामुळे पिशवीतच आहे, दिसत असेल। आणि उद्या दहन चक्की आहे माझ्याकडे घरातच, त्याच्यामुळे दळणं उद्या करीन मी। आता सध्या ना धावपळ, म्हणजे पार्लरमध्ये काम असते आणि त्याच्यामुळे मला यायलाच होतो उशीर। आल्यानंतर मग व्हिडिओ जर मी शूट केला असेल तर व्हिडिओ शूट करून एडिट करायला मला वेळ मिळत नाही। शूट करून ठेवते पण एडिटलाच वेळ जातो आणि तो मिळत नाही, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही आहेत। पण बघूया आता, थोडासा तरी वेळ काढून 10 मिनटाचा का होईना व्हिडिओ एडिट करून मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आता, ह्या जानेवारीपासून। आत्ता मी हा व्हिडिओ शूट केलेला होता आणि तो मी आता एडिट पण केला आहे, वेळ होता थोडासा तर, आणि आता मी अपलोड करीन आजच, जमलं तर आज, नाही तर मग उद्या। बघूया आता कसा काय वेळ मिळेल त्याच्यावरती आहे।
तर चला भाकरी इथे माझ्या होत आल्यात आणि भाजी पण झाली आहे, भेंडीची भाजी झाली आहे आणि भाकरी पण झाल्यात. आता मी आल्यानंतर आंघोळ म्हणजे आधी हातपाय धुवून मग पहिल्यांदा येते किचनमध्ये, कारण नंतर परत मग काय करायचं असेल तर असंही गरम होतं आणि मग मला आंघोळ केल्यावर किचनमध्ये यायची अशी इच्छा नाही होत. तर इथे मी बनवायला घेतले झुणका, कारण माझ्याकडे आमटी आहे दुपारची आणि म्हणून मी झुणका बनवते, भेंडीची भाजी बनवते. म्हणजे जेवण झालं कंप्लीट आणि मस्तपैकी इथे झुणका बनवते. आम्हाला झुणका आवडतो मुलांना, सगळ्यात जास्त त्यांना आवडतो भाकरीसोबत, तर त्याच्यामुळे झुणका पण झाला इथे बघा तयार झाला आहे. आणि याच्यानंतर मग मी काही शूट नाही केलं आजचं. भाजी तुम्हाला आमटी दिसत असेल, मागे डाळ पण बनवली आहे, तरीसुद्धा मी जोडीला भात बनवला आहे आणि सगळं जेवण काय बनवलं ते मी दाखवले. घाम बघा किती आला आहे किचनमध्ये आल्यानंतर, जरी थंडी आहे तरी पण घाम येतो आणि त्याच्यामुळे घामाने मला आंघोळ करायला लागते. म्हणजे किचन नंतर जेवणानंतर मग आंघोळ केली ना की मग बरं वाटतं, फ्रेश वाटतं. तर ही आहे नेक्स्ट डे आणि सकाळ, आणि नेक्स्ट डेची चालली आहे म्हणजे टिफिन बनवायची गडबड. दीक्षूचा टिफिन आहे आज आणि टिफिनमध्ये आज बनवणार आहे फेवरेट मेथीचे पराठे. मेथी निवडून ठेवलेली होती रात्रीच, आता मी धुवून ठेवली आणि चाळणीमध्ये ठेवली ना की सुकी होते, म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा सगळा निघून जातो. आणि इथे मी त्याच्यामध्ये एक वाटण घालते नेहमी. मेथी आधी मी वाफ देऊन घेते मेथीला, मी डायरेक्ट कच्ची मेथी टाकत नाही. बऱ्याच वेळेला शेअर केला आहे मी हा पराठा, तरी पण आज कोणी बघत असेल नवीन असेल तर व्हिडिओ म्हणून रेसिपी अशी तर शेअर नाही केली, जस्ट रुटीन दाखवलं आहे मॉर्निंग. पण तरी पण मिरच्या घेतल्यात, तिखट हिरवी मिरची असते ती, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घालणार आहे मिक्सरमध्ये, जिरं एवढं मी जाडसर असं वाटून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मेथी जी आहे ती चिरून धुवून ठेवली आहे बाजूला करून, आणि कांद्यावरती हे वाटण घालून आपण जिरं घातलं याच्यामध्ये बघा, जिरं, हिरवी मिरची आणि लसूण एवढंच आहे. आणि आलं वगैरे जर कोणाला आवडत असेल तर टाकू शकता, पण मी नाही टाकत, त्याचा स्वाद वेगळा येतो. आणि हे असे मेथीचे पराठे तुम्ही करून बघा, खूप छान लागतात. थोडीशी वाफ द्यायची मेथीला, म्हणजे त्याच्यातला ना कच्चटपणा असतो मेथीच्या भाजीतला, तो डायरेक्ट आपल्याला पराठ्यामध्ये लागत नाही आणि पराठे पण चांगले होतात. तुम्ही बघा हिरवेगार असे छान पराठे होतात. इथे कांदा चिरायला घेतला मी भाजीमध्येच फोडणीला देण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर तर मेथीला वाफेवर थोडीशी फोडणी देणार आहे कांदा वगैरे घालून. त्याच्यामध्ये सध्या खोकला मला भरपूर आहे आणि मधून चालू असतो, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करायला मध्ये मध्ये ना खोकला येतो, पॉज घ्यायला लागते. तर इथे कांदा मी असं एकदम बारीक असं चिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तेलावरती कांदा आणि जे वाटण आपण केलेलं आहे ते आणि मेथी असं थोडंसं 1-2 मिनिट फक्त त्याला वाफ देऊन घ्यायची. मीठ घालायचं आहे, भाजी करतो तशीच भाजी बनवायची आहे, म्हणजे मीठ वगैरे घालून त्याच्यामध्ये पण वेगळं मीठ घालायचं आहे आणि पिठामध्ये पण वेगळं मीठ घालायचं आहे, पुढे दाखवतेच आहे मी. तर इथे बारीक असा कांदा मी चिरून घेतला आहे, जेवढा तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे क्वांटिटी किती आहे भाजीची त्याप्रमाणे. तर मला एवढा कांदा भरपूर झाला म्हणून मी ठेवून दिला बाजूला. कढई ना खूप तापली आहे, खरं तर घाई असते ना खूप सकाळची, त्याच्यामुळे एकीकडे एक करायचं असतं, दुसरीकडे दुसरं करायचं असतं, कारण वेळेवरती डबा बनवून झाला पाहिजे म्हणून. आणि तिचा नाश्ता पण असतो वेगळा, टिफिन वेगळा, त्याच्यामुळे 2-2 प्रकार बनवायला लागतं. सकाळी सकाळी डब्बा, चपाती भाजी आणि काहीतरी थोडंसं खाण्यासाठी असं काहीतरी असतं, बनवते मी वेगवेगळं, दाखवते पण मी नेहमी तुम्हाला. तर चला इथे मी ते जे वाटण केलं होतं, जे जाडसर करायचं आहे, तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी पण चालतं, ते पण मस्त होतं. पण आता मला एवढं ठेचत बसायला टाईम नाही आहे, वेळ लागतो त्याला, म्हणून मिक्सरवरती थोडंसं वाटून घेतलं. इथे मीठ घातलं आहे त्याच्यामध्येच आणि कांदा काय खूप लालसर वगैरे करायचा नाही, थोडासा परतून घ्यायचा, मऊ करायचा, मीठ घालायचं, हे सगळं वाटण घालायचं, मेथी घालायची आणि बस सगळं मिक्स करून 1-2च मिनिट फक्त झाकण घालायचं याच्यावरती आणि बस आपली भाजी झाली रेडी. आणि मग पिठामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहे मी. ह्याच सेम पद्धतीने तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता, सेम मेथीची अशीच वाफवून घ्यायची भाजी आणि मिक्स पिठं जी असतात आपली ती सगळी घ्यायची आणि थालीपीठ पण बनवता येतं. तर इथे ना मी मसाले घातले आहेत गव्हाच्या पिठामध्ये. मसाला म्हणजे आपला लाल तिखट मसाला असतो तो घातला आहे, थोडीशी धणा पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ. आणि याच्यामध्ये घालणार आहे मी 3 ते 4 स्पून आपले याचं पीठ, डाळीचं पीठ, चण्याचं पीठ, तर ते घालणार आहे. सगळं जे
हे पीठ आहेत आणि मसाले आहेत ते सगळे मिक्स करून घेणार आहे इकडे. आणि मग त्याच्यामध्ये आपण भाजी घालणार आहोत, जी आपण आता वाफ येऊन दिली आहे तर ती. आणि पीठ आपलं चपातीचं पीठ भिजवतो तसं सेम पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर थोडंसं एक 5-10 मिनिट, आता तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल. आता माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी एक 5 मिनिट ठेवणार आहे. ओवा घातला याच्यामध्ये. ओवा घाला, कारण ओव्याने ना स्वाद पण येतो आणि पचायला पण चांगलं असतं, म्हणून ओवा चांगला लागतो याच्यामध्ये पराठ्यामध्ये. पीठ घातलं डाळीचं की पराठा खुसखुशीत होतो, म्हणून पीठ पण नक्की घाला, चण्याचं पीठ. तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि ही 2 पिठं एकत्र केली. तुम्हाला जर 3-4 पिठं एकत्र करून करायचं असेल तरीही करू शकता. याच्यामध्ये स्टफ पराठा पण म्हणजे तुम्ही आलू पनीर असा स्टफ पण करू शकता वरती, म्हणजे असं सेम बनवायचं मेथी वगैरे घालून आणि स्टफ करायचा पराठा. तो पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तसा पण मी बनवते वेगवेगळे पराठे. बीटाचा पराठा आणि स्टफ पराठ्यामध्ये तुम्ही बटाटा पनीर मटार हे सगळं स्टफ करून पण घालू शकता. आणि नक्की शेअर करेन मी नेक्स्ट टाईम जेव्हा मी स्टफ पराठा बनवीन ना, तेव्हा खूप छान लागतो. आणि आत्ता थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम पराठा सॉस आणि चटणी जर असेल कोथिंबीरची, आणि मुलांना खूप आवडते, त्याच्यावरती तूप टाकून द्यायचं. आणि खूप हेल्दी पण आहे. आणि टिफिनसाठी नसेल द्यायचं तर असंही घरी नाश्त्यासाठी जेवणामध्ये सुद्धा खूप टेस्टी लागतात हे पराठे आणि चांगले पण असतात म्हणून. तर चला, इथे मी पीठ भिजवून झालं आहे माझं. थोडा वेळ त्यांना मी ठेवून देईल पिठाला, एक 5 मिनिट, आणि नंतर मी घेते त्याचे पराठे करायला. सकाळीच मी सगळंच बनवत नाही. पराठा हा गरमच खायला चांगला लागतो, म्हणून मी तिच्यासाठी फक्त टिफिनसाठी 2 ते 3 पराठा बनवणार आहे आत्ता. आणि मग त्याच्यानंतर पीठ मी ठेवून देणार आहे. आणि जसं सगळेजण नाश्त्याला बसतील तेव्हा मी बाकीच्यांना देईन गरम गरम करून. आणि गरम खाण्यामध्ये मजा येते. तर गरम गरम एकदम छान लागतात. आणि याच्यासोबत जर तुम्ही जेवणाबरोबर हे बनवत असाल तर त्याच्यासोबत स्वीट जर असेल ना, खीर कोणतीही, किंवा मग केळाचं शिकरण वगैरे, तर खूप छान लागतं आणि खूप टेस्टी पण लागतं. बाकी काहीच नसेल तरी चालेल. आणि हा पराठा आणि स्वीट ॲटम कोणताही खूप छान लागतं कॉम्बिनेशन. कधीतरी करून बघा. इथे ना मी हरभरा जो आहे, मगाशी जे शिट्ट्या झाल्या कुकरला, याच्यामध्ये मी हरभरे उकडून घेतले होते. आणि त्या उकडलेल्या हरभऱ्यांमध्ये मी कांदा कोथिंबीर टोमॅटो काकडी असेल तर काकडी पण घालू शकता, थोडासा चाट मसाला टाकणारे वरून. आणि हे तिला मी नाश्ता बनवला आहे, म्हणजे आता ती सकाळी ते खाऊन जाईल असं काहीतरी एक असेल ना तर पोट पण भरतं आणि हेल्दी पण असतं मुलांसाठी पण आपल्यासाठी कोणाहीसाठी. तर हे मी इथे उकडून घेतलं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं टाकलं आहे. तर इथे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडासा चाट मसाला असं टाकून मी ते रेडी करून ठेवलं आहे. अजून ती उठलेली नाही आहे. उठायच्या आधीच माझं सगळं रेडी झालं आहे. उठल्यानंतर ना मग घाई होते. माझा टिफिन पण भरून होती. ती उठल्यावरती पटकन तयारी करते, एक अर्ध्या तासामध्ये निघते. त्याच्यामुळे माझं आधीच रेडी असलेलं बरं असतं, म्हणून घाई नको व्हायला म्हणून मी ऑलरेडी ना सगळं रेडी करून ठेवलेलं असतं. तर हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि खूप छान लागतं हे. आणि जर तुम्हाला असं नसेल, उकडायचं नसेल, तर नुसतं थोडं किंचित तेल घालून हे आहे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये कडधान्य. तर ती मी आणली होती, विकत आणलं होतं हे बिजाणं. तर चला, इथे झालं आहे माझं पीठ पण रेडी झालं आहे पराठ्यांसाठी. आणि मी आता पटापट बनवते 2 ते 3 पराठे फक्त. त्याच्यानंतर मी बनवायला एकीकडे दुसरीकडे चहा पण बनवत ठेवते. आणि मग सगळं पटकन रेडी असेल ना, मग माझी पण घाई नाही होत आणि तिला पण थांबायला नको, कारण वेळेवरती ट्रेन मिळायला लागते, त्याच्यामुळे घाई असते सकाळची जरा.
तर चला, त्या दिवसाची सकाळ पण झाली आणि ही आहे रात्र परत त्याच दिवसाची. तर 2 दिवसाचा व्हिडिओ शूट केला आणि थोडा थोडा याच्यावरनं तुम्ही अंदाज करा की मला वेळ खूप कमी मिळतो आणि त्याच्यामुळे माझं शूट करणं आणि एडिट करणं, जरी शूट केलेलं असेल तरी एडिट करणं होत नाही. एडिट करायला, व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळेच जमत नाही आहे सध्या मला व्हिडिओ अपलोड करणं किंवा रोजच्या रोज तर नाहीच होते, पण डेली नाही पण वीकली तरी एखादा व्हिडिओ यावा असं इच्छा आहे माझी. आता बघूया काय काय कसं होतं आहे. तर चला, ह्याबरोबरच करणार आहे मी व्हिडिओचा एंड आणि ही रात्रीच्या जेवणाची माझी तयारी चालू आहे आल्यानंतर पार्लरमधून. तर व्हिडिओचा करते एंड आणि तुम्हाला भेटते मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. नक्की व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि खूप दिवसांपासून व्हिडिओ हा शूट केलेला होता पण मला एडिट करायला जमत नव्हतं. तर चला, असू दे. तर चला, थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीनच कोणी असेल तर पक्का सबस्क्राईब करून आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये नक्की तुम्ही सामील व्हा आणि परत भेटूच आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच. तर चला, तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.